नमस्कार श्रोते हो. आजपासून आपण संत एकनाथांनी सांगितलेले श्री विष्णूचे 8 अवतार ओळीने पाहणार आहोत. तर आज श्रावण वद्य एकादशी, मत्स्य अवतार श्री संत एकनाथांचा आज आपण एक अभंग पाहणार आहोत. वेद घेऊनिया गेला शंखासूर, मत्स्य अवतार जया लागी. तोची महाराज भिवरे तटी, उभा जगत जेठी विटेवरी. घेऊनी अवतार वेद आणिले, ब्रह्मा पायी स्थापिले ब्रह्मपुरी. शंखासूर वधूनी विजयी पै झाला, वर्णिता पै घाला जनार्दन. हिंदू धर्मामध्ये विष्णूच्या दशावतारांची कल्पना अत्यंत प्रसिद्ध आणि रूढ आहे. देवतांचा आणि धर्म संस्थापकांचा किंवा संतांचा एका व्यापक धार्मिक तत्वाच्या द्वारे एकत्र समावेश करणे हे अवतार कल्पनेच्या द्वारे हिंदू धर्माने साधलेले दिसते. मत्स्य अवतार किंवा त्यानंतरचा कूर्म, वराह हे अवतार आदी धर्मसंस्थेतील दैवते होत. ती विष्णूचे अवतार म्हणून संग्रहित आहेत. अवतार म्हणजे धर्मसंस्थापक असे तत्व स्वीकारलेले गेलेले आहे. धर्म हा वरचेवर संकटात येत असतो. त्याला कारण वेगवेगळ्या दुष्ट शक्ती असतात. त्यामुळे धर्मसंस्थापनाही पुन्हा पुन्हा होत आली आहे. मत्स्यावतार हा क्रमाने पहिला अवतार मानला जातो. हा विष्णूचा लीलावतार होय. याला वैदिक कथेचा आधार आहे. ही कथा शतपथ ब्राह्मणात असली तरी त्याची कल्पना पूर्णतः वैदिक आहे. भागवतात स्कंद 8 मध्ये अध्याय 24 हा मत्स्यावताराचा आहे. राजा मनू नदी तीरावर प्रक्षालन करीत असताना एक छोटा मासा त्याच्या हाती आला. त्याने त्याचे पालन पोषण करण्याची विनंती मनूला केली. मनूने मोठ्या तलावात त्याला सोडले. तेथून तेथेही जागा लहान पडते म्हणून त्याला समुद्रात नेऊन सोडले. मनूने केलेल्या उपकाराची फेड म्हणून समुद्रात जाण्यापूर्वी तो मनूला म्हणाला की वेळ येईल तेव्हा मी तुला पार करीन. मनूने विशेष लक्ष नाही दिले. पण काही काळानंतर प्रचंड असा जलप्रलय झाला. सर्व पृथ्वी आंदोळली. तेव्हा शिंग असलेला प्रचंड मत्स्य मनूजवळ येऊन त्याला होडीतून घेऊन गेला. मनू वाचला. विश्वबीजाचे रक्षण झाले. पण ही आपत्ती आणणाऱ्या रग्रीव नावाच्या भयानक दैत्याला त्या मत्स्याने ठार मारले आणि पृथ्वीलाही संकटातून मुक्त केले. स्कंद पुराणात रग्रीव दैत्याऐवजी शंखासुराचे नाव आहे. प्रलयातून पृथ्वीबरोबर 4 वेद बुडू लागले होते. ते त्या मत्स्याने वाचवले. श्री एकनाथ महाराजांच्या अभंगावर स्कंद पुराणातील कथेचाच प्रभाव असलेला दिसून येतो. त्यांच्या अभंगात ते म्हणतात, शंखासुर दैत्य फार मातला होता. त्याच्या अत्याचाराने सगळे विश्व त्राही झाले होते. देवतांच्या अस्मितेचे प्रतीकच असे वेद त्याने त्यांच्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते समुद्रात बुडवले. विष्णूने विश्व कल्याणासाठी ते वेद पुन्हा आणून दिले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मत्स्याचे रूप घेऊन समुद्राच्या तळाशी असलेले वेद वर काढले. त्यांचा उद्धार केला. सर्व देवांना आपापल्या जागी स्थापले आणि त्यासाठी मत्स्यावतारातील विष्णूंना शंखासुराबरोबर भयंकर युद्ध करावे लागले. त्यांनी त्याला ठार मारले. श्री एकनाथ महाराज म्हणतात, त्या शंखासूर या दुष्टाचा संहार करून वेद वाचवून धर्मसंस्थापना करणारा आदियुगातील तो प्रजापती विष्णूच इथे पंढरपूरला येऊन राहिले आहेत. भिवरे काठी विटेवर उभे असलेले हे महाराज म्हणजे शंखासुराला ठार मारून धर्मसंस्थापन करणारा विष्णूच तर आहे. त्यांनीच वेद आणण्यासाठी मत्स्याचा अवतार घेऊन शंखासुराचा वध करून स्वतः विजय मिळवला. जनार्दन स्वामींचे सत्शिष्य एकनाथ यांनी या विष्णूचा म्हणजेच आपल्या विठ्ठलाचा पराक्रम वर्णिला आहे. हा मत्स्यावतार प्रजापतीने सृष्टीचा विकास आणि सुख शांती सर्वत्र लाभावी म्हणून घेतलेला दिसतो. हा कार्तिक पौर्णिमेला किंवा चैत्र शुद्ध तृतीयाला झाला असे पुराणातही म्हटले आहे.
भगवंताच्या हातातील शंख त्या शंखासुराला मारून त्याच्या हाडांचा स्वीकार त्यांनी केला होता, त्याचीच ही आठवण आहे. श्री रामदास स्वामी म्हणतात, विधी कारणे जाहला मत्स्य वेयी. धन्यवाद. मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.